मम्मी कशी आहेस तू? काय झालं विकी मला माहीत नाही. सध्या माझे हात दुखतात, पाय दुखतात. काय झालं मला समजत नाही. कशातच माझं मन लागत नाही. अरे, हा तर फार मोठा प्रॉब्लेम झाला. तू काळजी नको करू. आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊ. ठीक आहे विकी. मम्मी, तुला लक्षात आहे मी लहान असताना तू मला खारी तुपाची पोळी करून द्यायची, एकदम अशी कडक कडक. तशी पोळी कुठेच नाही मिळत. खाशील तू? पण आता तुझा हात दुखतो ना? अरे चुप बस, काहीच दुखत नाही. पक्का? तू बस, मी आत्ता तुझ्यासाठी खारी पोळी करून आणते. अरे विकी मामा, तू विसरून गेला तिचे हात दुखतात तरी तू तिला खारी पोळी करायला लावली. तू बघितलं तिचा चेहरा लगेच किती फ्रेश झाला. सर्व तिचे दुःख ती विसरून गेली. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा तिच्या मागे पुढे पळत राहायचो आणि नेहमी हट्ट करायचो, मला हे खायचंय ते खायचंय. पण आता नेहमी विचार करतो, जर तिला सांगेल तर तिला किती त्रास होईल. तिचे हातपाय दुखत असतात म्हणून तिला कधीच काही सांगत नाही. पण कधी कधी त्यांना त्यांच्या इम्पॉर्टन्सची जाणीव करून द्यायला हवी. कारण आपण तर मोठे होऊन गेलो, पण आई तर आई असते ना. विकी. हो मम्मी, चल.